अभ्यासक्रमाची संकल्पना आणि संकल्पना विचारात घेताना अभ्यासक्रमाचा अर्थ, अभ्यासक्रमाचे स्वरूप याविषयी माहिती पाहिली. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तासाला आपण अभ्यासक्रमाचे प्रकार, सर्वसाधारणपणे गर्भित अभ्यासक्रम म्हणजे हिडन करिक्युलम आणि इनॲक्टिव्ह म्हणजे दार्शनिक अभ्यासक्रम, या दोन संकल्पनांचा आपण पाठीमागच्या तासाला विचार केला. आजच्या तासाला आपण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या दोन्हींच्या संकल्पना आणि या दोहोंमधला सहसंबंध आपण विचारात घेणार आहोत. तर सर्वसाधारणपणे जर आपण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाचा जर आपण विचार केला तर अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत किंवा दोन्ही संकल्पना आपण एकाच अर्थाने वापरतो, परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या दोन्ही संकल्पनेमध्ये एक मूलभूत स्वरूपाचा फरक किंवा मूलभूत स्वरूपाचा सहसंबंध असलेला आपल्याला दिसून येतो. अभ्यासक्रमात उद्दिष्टे, पाठ्यांश, अध्यापनाच्या विविध पद्धती आणि मूल्यमापन या चार गोष्टी अंतर्भूत असतात. पुन्हा लक्षामध्ये घ्या की अभ्यासक्रमाच्या संकल्पनेत किंवा अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, त्या अभ्यासक्रमावरती तयार केला जाणारा पाठ्यांश, तो अभ्यासक्रम शिकवण्याच्या विविध प्रकारच्या पद्धती आणि त्या अभ्यासक्रमाचं मूल्यमापन करण्याची पद्धत किंवा रीत या गोष्टींचा समावेश असलेला दिसून येतो. साधारणपणे अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाचा प्रामुख्याने विचार केलेला दिसून येतो. म्हणून अभ्यासक्रम हा शैक्षणिक उद्दिष्टांशी निगडीत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे अभ्यासक्रमाचं मूलभूत उद्दिष्ट आहे. त्यामुळं अभ्यासक्रमात शैक्षणिक उद्दिष्टांचा विचार केलेला दिसून येतो आणि त्याचबरोबर अभ्यासक्रमात समाजाच्या गरजा कोणत्या आहेत, समाजाच्या अपेक्षा कोणत्या आहेत, त्याचबरोबर समाजाची ध्येय धोरणे काय आहेत, समाजाचे आचार विचार, संस्कृती, रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती या सगळ्या गोष्टींचा किंवा या सर्वांचं प्रतिबिंब अभ्यासात पडलेलं दिसून येतं. म्हणून अभ्यासक्रम या संकल्पनेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अभ्यासक्रम हा केवळ रूढ पद्धतीने एखादा विशिष्ट विषय विशिष्ट पद्धतीने शिकवणे म्हणजे अभ्यासक्रम नव्हे. तर अभ्यासक्रमाची व्याप्ती ही जास्त व्यापक झालेली दिसून येते. याचं मूलभूत कारण म्हणजे वर्गाध्यापनात जे आपण अनुभव देतो त्याच्याही पेक्षा जास्त विविध स्वरूपाचे अनुभव विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत झालेली दिसून येते. म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर पुढच्या तासाला आपण संकल्पनेमध्ये पाहिलं की केवळ पुस्तकी ज्ञान देणं म्हणजे अभ्यासक्रम नाही, एवढ्यापुरता अभ्यासक्रमाचा अर्थ समाविष्ट नाही. तर त्याच्यामध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे जे अनुभव प्राप्त होतात त्या सर्व अनुभवांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला दिसून येतो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला मी 1-2-3 मूलभूत गोष्टी सांगितल्या. एक पहिली महत्त्वाची गोष्ट की अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अभ्यासक्रमामध्ये
उद्दिष्टे, पाठ्यांश, पद्धती, मूल्यमापन यांचा विचार केलेला असतो. त्याचबरोबर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर असतो. त्यामुळे अभ्यासक्रमात शैक्षणिक उद्दिष्टे अत्यंत महत्त्वाची असतात. त्याचबरोबर समाजाच्या गरजा, समाजाच्या अपेक्षा, समाजाच्या रूढी, प्रथा, परंपरा, विचार, आचार, संस्कृती यांचं देखील प्रतिबिंब अभ्यासक्रमात पडलेलं दिसून येतं. म्हणून अभ्यासक्रम हा केवळ एखाद्या विशिष्ट पद्धतीने विशिष्ट विषय शिकवण्यापुरता मर्यादित नसतो, तर त्याच्याही पलीकडं विद्यार्थ्यांना जे जे अनुभव प्राप्त होतात आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे बदल घडून यायला मदत होते, हे ज्याच्यामुळे शक्य होतं त्याला अभ्यासक्रम असं म्हटलं जातं. आता सर्वसाधारणपणे अभ्यासक्रमाचा आणि पाठ्यक्रमाचा जर आपण विचार केला तर पाठ्यक्रम हा जो असतो तो पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. म्हणून अभ्यासक्रम हा लवचिक असतो आणि लवचिक तत्वावरती तयार केलेला अभ्यासक्रमात पाठ्यक्रम समाविष्ट असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग असलेला आपल्याला दिसून येतो. पाठ्यक्रम म्हणजे काय की साधारणपणे अभ्यासक्रमातील विशिष्ट विषयांचा, पाठ्यक्रम म्हणजे अभ्यासक्रमातील विशिष्ट विषयांचा निर्धारित अशा विशिष्ट पद्धतीने निर्धारित उद्दिष्टे साध्य होण्यासाठी तयार केलेला आराखडा म्हणजे पाठ्यक्रम होय. पाठ्यक्रमाची पुन्हा एकदा व्याख्या सांगतो मी की पाठ्यक्रम म्हणजे काय की पाठ्यक्रम म्हणजे अभ्यासक्रमातील विशिष्ट विषयाचा निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य होण्यासाठी तयार केलेला आराखडा म्हणजे पाठ्यक्रम आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग असतो आणि अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ही पाठ्यक्रमातून आपल्याला साध्य करायची असते. म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक उद्दिष्टे ही पाठ्यक्रमाद्वारे विशिष्ट अशा अध्यापन पद्धतीद्वारे विषय ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन ती साध्य करायची असतात. म्हणून पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. आता पाठ्यक्रम जो आहे तो पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या मंडळाकडे दिलेली दिसून येते. अभ्यासक्रम हा राष्ट्रीय स्तरावरती तयार केला जातो. म्हणजे त्याची ध्येय धोरणे जी असतील त्याचा जो आराखडा असतो तो आराखडा राष्ट्रीय पातळीवरती तयार केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ पहा की 1948 साली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रमाची रचना तयार करणारा एक आयोग नेमण्यात आला. 1964-66 कुठारी आयोग नेमण्यात आला. त्यानंतर 1996 शैक्षणिक धोरण ठरवण्यात आलं. 2005 नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यात आलं आणि आता 2020 पुन्हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करण्यात आला. म्हणजे अभ्यासक्रम कसा असावा याचा आराखडा हा राष्ट्रीय पातळीवरती तयार केला जातो आणि तो तयार करण्यासाठी NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग यासारख्या ज्या संस्था असतात त्या संस्था योग्य ते मार्गदर्शन किंवा योग्य ते नियोजन करताना दिसून येतात. आणि या शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे शिक्षण तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केलेला दिसून येतो. पाठ्यक्रमाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पाठ्यक्रम हा जो आहे तो अभ्यासक्रमाच्या आधारे राज्य पातळीवरती तयार केला जातो. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथल्या समाजाची संस्कृती, आचार विचार यांचा विचार करून किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा विचार करून प्रत्येक
राज्य पातळीवरती पाठ्यक्रम तयार केला जातो, पण तो तयार करताना अभ्यासक्रमाचा आराखडा जो आहे किंवा अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे आहे ती विचारात घ्यावी लागतात, कारण त्या अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब पाठ्यक्रमामध्ये पडलेलं दिसून आलं पाहिजे. आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम राज्य पातळीवर तयार केला जातो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था SCRT स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग ही संस्था तयार करते. आणि त्यांनी तयार केलेला जो पाठ्यक्रम असतो त्या पाठ्यक्रमाच्या आधारे जी पुस्तकं तयार होत असतात ती पुस्तकं तयार करण्याचा अधिकार आणि ती वितरित करण्याचा अधिकार इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतची ही महाराष्ट्राचे पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळाला असतो. त्याचबरोबर 9वी, 10वी, 11वी आणि 12वीपर्यंतचा अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याचा अधिकार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्य पातळीवरती NCERT आराखडा तयार करते अभ्यासक्रमाचा, आणि राज्य पातळीवरती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हा पाठ्यक्रम तयार करते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तयार झालेल्या पुस्तकांची पाठ्यक्रमाची निर्मिती करते आणि त्याचं वितरण करते. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयार केला जातो. म्हणजे साधारणपणे एक 2-3 गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट केल्या. एक पहिली गोष्ट मी स्पष्ट तुम्हाला अशी केली की अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये फरक नसतो किंवा या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात असं आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये काही मूलभूत बेसिक स्वरूपाचा फरक किंवा बेसिक स्वरूपाचा सहसंबंध असलेला आपल्याला दिसून येतो. अभ्यासक्रम असो किंवा पाठ्यक्रम असो त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार केलेला दिसून येतो. अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा अभ्यासक्रम संकल्पना ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यासक्रमात विचार केलेला असतो. त्यामुळं शैक्षणिक उद्दिष्टे समोर ठेवून अभ्यासक्रम तयार केलेला दिसून येतो. आणि त्या अभ्यासक्रमात समाजाच्या गरजा काय आहेत, समाजाच्या अपेक्षा काय आहेत, समाजाची ध्येय धोरणे काय आहेत, समाजातील आचार विचार संस्कृती यांचं प्रतिबिंब अभ्यासक्रमात पडलेलं दिसून येतं. म्हणजे साधारणपणे अभ्यासक्रमाची ही व्याप्ती मोठी असलेली आपल्याला दिसून येते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मगाशी तुम्हाला सांगितली की अभ्यासक्रम हा जसा गतिमान असतो कारण तो लवचिक असतो. लवचिक का ठेवावा लागतो? कारण अभ्यासक्रम तयार करताना एक विशिष्ट घटक समोर ठेवून अभ्यासक्रम तयार केला जात नाही, तर देशातील संस्कृती किंवा देशातील समाजरचना, समाजाच्या आशा अपेक्षा किंवा समाजाच्या गरजा हे एका राज्यातील समाजाच्या गरजा अपेक्षा हे दुसऱ्या राज्यातील समाजाच्या अपेक्षा आणि गरजांपेक्षा वेगळे असतात, म्हणून तो लवचिक ठेवला जातो. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण असं की बदलत्या काळाबरोबर किंवा सातत्याने ज्ञानात नवीन भर पडत असल्यामुळे अभ्यासक्रम हा आपल्याला लवचिक ठेवावा लागतो. आणि अभ्यासक्रम ज्या पद्धतीने तयार केला जातो किंवा त्याचा आराखडा ज्या पद्धतीने तयार केला जातो त्यानुसार पाठ्यक्रम निर्धारित केला जातो किंवा पाठ्यक्रमाची रचना केलेली आपल्याला दिसून येते. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे रूढ पद्धतीने एखादा विषय वर्गामध्ये शिकवणे म्हणजे अभ्यासक्रम नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना अनुभव देणे याला अभ्यासक्रम असं म्हणतात. तर पाठ्यक्रमाचा जर आपण विचार केला तर पाठ्यक्रम म्हणजे काय की विशिष्ट विषयाचा अभ्यासक्रम किंवा विशिष्ट विषयाचं ज्ञान
एखाद्या निर्धारित केलेल्या रूढ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे त्यासाठी तयार केलेला आराखडा म्हणजे पाठ्यक्रम आहे. मग हा अभ्यासक्रम असेल किंवा त्याच्यावर आधारित तयार केलेला पाठ्यक्रम असेल, तो तयार करण्याची जबाबदारी ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये असलेली दिसून येते. जसं अभ्यासक्रमाचा आराखडा हा नॅशनल पातळीवरती तयार केला जातो, नॅशनल लेवलवर तयार केला जातो आणि नॅशनल लेवलवर तयार केलेला आराखडा विचारात घेऊन प्रत्येक राज्यामध्ये त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना तयार करून निर्धारित असे पाठ्यक्रम त्या स्तरासाठी तयार केले जातात. मग तो प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक स्तर असेल, उच्च माध्यमिक स्तर असेल किंवा महाविद्यालयीन स्तर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्येच्या शाखा असतील, व्यावसायिक शिक्षणाच्या शाखा असतील किंवा अव्यावसायिक शिक्षणाच्या शाखा असतील, त्यानुसार त्यावर आधारित पाठ्यपुस्तके किंवा पाठ्यक्रम तयार केलेला दिसून. आता पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम याच्यामधला सहसंबंध पाहण्यापूर्वी आपण त्याच्या 1-2-3 व्याख्या फक्त सुरुवातीला विचारात घेऊया. अभ्यासक्रमाची संकल्पना पाहताना अभ्यासक्रम म्हणजे काय याची व्याख्या आपण विचारात घेतली, पण तरी त्याची थोडक्यात आपण एक ओळख आपण करून घेऊया. तर सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम हा जो शब्द आहे इंग्रजीमध्ये त्याला करिक्युलम असं म्हणतात आणि करिक्युलम हा शब्द लॅटिन भाषेमधला आहे आणि लॅटिन भाषेत करिक्युलमला रेसकोर्स असं म्हणतात, म्हणजे शर्यतीचं मैदान किंवा धावण्याची धावपट्टी या अर्थाने त्याला संबोधलं जातं. म्हणजे सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम हे एक प्रकारे शर्यतीचं मैदान असतं आणि ते शर्यतीचं मैदान प्रत्येक विद्यार्थ्याला त्या स्तरावरती पूर्ण करायचं असतं. ती धावण्याची शर्यत त्याला पूर्ण करायची असते. म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची धावपट्टी, माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची धावपट्टी, उच्च माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची धावपट्टी किंवा विद्यापीठीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची धावपट्टी ही शर्यत त्याला त्या कालावधीत पूर्ण करावी लागत असते. म्हणजे सर्वसाधारणपणे करिक्युलम ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ धावण्याचे मैदान किंवा शर्यतीचे मैदान हा एक शाब्दिक स्वरूपाचा आपण अर्थ विचारात घेतला. पण दुसरा एक व्याख्येच्या स्वरूपात आपण अर्थ विचारात घेऊया की मंडो या शिक्षण तज्ज्ञाने अभ्यासक्रमाची एक साधी आणि सोपी व्याख्या केलेली. ती व्याख्या करताना त्याने असं सांगितलेलं आहे की शैक्षणिक ध्येय किंवा शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेले सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम आहे. साधी व्याख्या आहे. अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे अंतर्भूत असतात आणि शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असेल, बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल आणि हा विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांना जे अनुभव देणं शक्य आहे ते अनुभव म्हणजे अभ्यासक्रम. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानातून विद्यार्थ्यांचा विकास अपेक्षित नाही, तर पुस्तकी ज्ञानाच्या बाहेर जाऊन त्याला काहीतरी ज्ञान देणे, अनुभव देणे किंवा विविध स्वरूपाची कौशल्य विकसित करणे हे अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित असं दिसून येतं. म्हणून पुन्हा एकदा मंडन केलेली व्याख्या सांगतो की शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी उपयोगात आणलेले सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम आहे. मग हे अनुभव शाळेच्या वर्गात असतील, वर्गाच्या बाहेर असतील किंवा शालेय समाजात विद्यार्थी ज्यावेळेस प्रवेश करतो तेव्हापासून त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्याला जे अनुभव मिळतात त्या सर्व अनुभवांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केलेला दिसून येतो. ध्येय साध्य होण्यासाठी सर्व प्रकारचे अनुभव विद्यार्थ्यांना देणे म्हणजे अभ्यासक्रम ही मंडोने व्याख्या केलेली. दुसरी एक व्याख्या रेमर्सने केलेली
की शालेय नियंत्रणाखाली इथं एक कन्सेप्ट वापरली आहे की इन द स्कूल कंट्रोल, शालेय नियंत्रणाखाली शिकण्यासाठी प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम आहे. इथं रेमंड्सने असं सांगितलं की विद्यार्थ्यांना अनुभव द्यायचे, पण ते एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्यक्तीच्या नियंत्रणाखाली ते अनुभव दिले गेले पाहिजे, की जेणेकरून त्या अनुभवाची परिणामकारकता वाढेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला त्याची मदत होऊ शकेल. म्हणजे रेमंड्सने केलेली व्याख्या की शालेय नियंत्रणाखाली शिकण्यासाठी प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम आहे. 2 व्याख्या आपण या ठिकाणी विचारल्या. पुन्हा त्या व्याख्या लिहून घ्यायच्या असेल तर मी पुन्हा त्या व्याख्या सांगतो. एक शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेले सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय. मंडोरने व्याख्या केलेली. दुसरी रेमंड्स शिक्षणतज्ञांनी केलेली व्याख्या, शालेय नियंत्रणाखाली शिकण्यासाठी प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम आहे. 2 व्याख्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणखी काही व्याख्यांचा आपण सहसंबंध विचारात घेताना विचार करूया. तर याच्यामध्ये अभ्यासक्रमाच्या 2 व्याख्या पाहिल्या म्हणजे पाठ्यक्रमाची नेमकी काय व्याख्या असते याचा आपण विचार करूया. पाठ्यक्रम म्हणजे काय की ज्यामध्ये शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार कोणत्या क्रिया करावयाच्या याचा विचार लिखित स्वरूपात केलेला असतो, त्यास पाठ्यक्रम असे म्हणतात. मी मग तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाचं प्रतिबिंब ही पाठ्यक्रमात पडलेलं दिसून येतं आणि अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे असतात ती उद्दिष्टे साध्य होण्यासाठी त्याचा एक विषयांश तयार केला जातो, पाठ्यांश तयार केला जातो आणि तो पाठ्यांश असेल किंवा त्या विशिष्ट विषयाचं ज्ञान असेल ते ज्ञान लिखित स्वरूपात मांडलं जातं आणि ते लिखित स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्या क्रिया करायच्या त्याला पाठ्यक्रम असं म्हणतात. म्हणजे साधी व्याख्या आपल्याला सांगतं, यावरून आपल्याला सांगेल की ज्यामध्ये शिक्षणाच्या उद्दिष्टांच्या साध्यतेसाठी कोणत्या क्रिया करावयाच्या, कोणत्या कृती करावयाच्या याचा विचार लिखित स्वरूपात केलेला असतो, त्याला पाठ्यक्रम असं म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची कौशल्य विकसित झाली पाहिजे. मग ती कौशल्य कशी विकसित करायची याचं ज्ञान लिखित स्वरूपात संकलित केलेलं दिसून येतं आणि संकलित केलेला साठा हा पाठ्यक्रमामध्ये असतो दिसून येतो किंवा पाठ्यपुस्तकामध्ये असतो दिसून येतो. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता विकसित झाली पाहिजे, भावनिक क्षमता विकसित झाली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन निर्माण झाले पाहिजे, अभिरुची निर्माण झाली पाहिजे, अभिवृत्ती विकसित झाली पाहिजे, त्याने प्राप्त केलेलं ज्ञान त्याचा योग्यरीतीने त्याला समाजात उपयोग करता आला पाहिजे, त्याला ॲप्लिकेशन्स करता आले पाहिजे. मग यासाठी नेमक्या कोणत्या क्रिया करायच्या, कोणत्या कृती करायच्या, नेमकं काय अपेक्षित आहे याचं ज्ञान देण्यासाठी एक लिखित स्वरूपाचा संचित ज्ञानाचा साठा ज्याच्यामध्ये तयार केला जातो त्याला पाठ्यक्रम असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रमामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केलेला असतो, अभ्यासक्रम कोणत्या स्तरावरती तयार केला जातो,
पाठ्यपुस्तकामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला दिसून येतो. पाठ्यक्रम हा कोणत्याच पातळीवर किंवा स्तरावर तयार केला जातो याचा विचार करून अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाच्या आपण 1-2 व्याख्या आपण या ठिकाणी विचारात घेतल्या. अभ्यासक्रमाच्या 2 व्याख्या आणि पाठ्यक्रमाची 1 व्याख्या आपण विचारात घेतली. तर याच्यानंतर